हरे कृष्ण. स्वागत आहे सर्वांचं. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलुरू तर्फे घेतला जाणारा हा वर्ग आहे श्रीमद भागवतम स्कंद पहिला. याचं वाचन करतोय आपण. तर प्रथम मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांना आपण श्रीमद भागवतम स्कंद 1 अध्याय 19 आणि श्लोक क्रमांक 24 पासून आज सुरुवात करतोय. सगळ्यांनी एक एक श्लोक आज वाचायचा. त्यानंतर मग आपण 31 पर्यंत श्लोक आज घेऊया आणि उर्वरित श्लोक आपण उद्या वाचूया. मिनल माताजी जॉईन झाल्यात. मग आपले श्लोक वाचन झालं की मिनल माताजी विष्णू सहस्त्रनामचं पठण करतील. त्यानंतर मग तुम्ही इतरांनी पण जे जे तयार केलेलं आहे त्यांनाही संधी देऊया आपण. हरे कृष्ण. ततश्च वा पृच्छयमिमं विपृच्छे विश्रभ्य विप्रा इति कृत्ततायां सर्वात्मनां म्रियमाणैश्च कृत्यं शुद्धं च तत्रामृषताभियुक्तः. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हे ब्राह्मणांनो, आता मी तुम्हा सर्वांवर पूर्ण विश्वास ठेवून माझ्या यापुढच्या कर्तव्यासंबंधी विचारू इच्छितो. पूर्ण विचार करून तुम्ही मला सांगा की कोणाचेही सर्व परिस्थितीत आणि विशेषतः ज्याचा मृत्यू अगदी समीप येऊन ठेपला आहे त्याचे निखळ कर्तव्य कोणते. हरे कृष्ण. वर्षा माताजी, मी स्क्रोल करते. एक मिनिट. हा, वाचा. हरे कृष्ण. तात्पर्य. या श्लोकाद्वारे राजाने परीक्षिताने विद्वान ऋषींच्या पुढे दोन प्रश्न ठेवले आहेत. पहिला प्रश्न असा की कोणाही मनुष्याचे कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य कोणते, आणि दुसरा प्रश्न असा की कोणाही मरणासन्न व्यक्तीचे निखळ कर्तव्य कोणते. त्या दोहोंपैकी मरणासन्न व्यक्तीसंबंधी प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. मग तो त्वरित मरो वा 100 वर्षांनी मरो, आयुर्मर्यादा ही तितकीशी महत्वाची नाही, परंतु मरणाऱ्याचे कर्तव्य महत्वाचे आहे. शुकदेव गोस्वामी तेथे आल्यानंतर परीक्षित महाराजांनी हे दोन प्रश्न त्यांच्या पुढे ठेवले. खरोखर दुसऱ्या स्कंदापासून ते 12व्या स्कंदापर्यंतचे संपूर्ण भागवत हे याच दोन प्रश्नांशी संबंधित आहे. शेवटी भागवताचा असा निर्णय आहे की भगवान श्रीकृष्णांची प्रेममय सेवा हाच जीवमात्रांच्या नित्य कर्तव्यासंबंधीचा अगदी आत्यंतिक शब्द आहे. स्वतः भगवंतानीच भगवद्गीतेच्या अंतिम भागात यांची पुष्टी केली आहे. परीक्षित महाराजांना या गोष्टीची आधीच जाणीव होती, परंतु तेथे आलेल्या सर्व थोर ऋषींनी आपल्या निर्णयाला एकमताने पाठिंबा द्यावा, म्हणजे आपले हे अनुमोदित व्रत आपणास निर्विवादपणे आचरता येईल अशी त्यांची भावना होती.
त्यांनी या ठिकाणी शुद्ध म्हणजे पूर्णपणे योग्य हा शब्द हेतू पुरस्पर योजिला आहे. दिव्य साक्षात्कारासाठी अथवा आत्मसाक्षात्कारासाठी विविध वर्गातील तत्वज्ञांनी भिन्न भिन्न मार्ग सांगितले आहेत. त्यातील काही पद्धती तर अगदी उत्तम श्रेणीच्या आहेत, तर काही मध्यम व काही कनिष्ठ श्रेणीच्या आहेत. ज्याला उत्तम श्रेणीच्या मार्गाने जावयाचे आहे त्याने इतर सर्व मार्गांचा परित्याग करून भगवंताच्या चरणकमळाशी शरण गेले पाहिजे आणि या मार्गाने स्वतःची पापे तथा पापांची फळे यापासून मुक्त झाले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तत्राभवत् भगवान् व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानो नपेक्षः अलक्षलिंगो निजलाभतुष्टो वृतश्च बालैरवधूतवेषः. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. अगदी याच क्षणी व्यासदेवांचे आत्मसंतुष्ट आणि पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करणारे महासामर्थ्यशाली चिरंजीव तेथे उपस्थित झाले. कोणत्याही वर्णाचे अथवा आश्रमाचे लक्षण त्यांच्या ठिकाणी व्यक्त होत नव्हते. त्यांच्या भोवती स्त्रिया आणि मुले होती. त्यांचा वेश अवधूताचा होता. हरे कृष्ण. अलका माताजी. हरे कृष्ण माताजी. मी वाचायचंय का? हरे कृष्ण. हो हो. हो सॉरी, वाचताय माझं ना? लक्ष हो माझं हा लक्ष नव्हतं हा म्हणून. हा. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. भगवान हा शब्द अनेक वेळा शुकदेव गोस्वामींसारख्या श्रेष्ठ भक्तांसाठी योजिला जातो. असे मुक्तात्मे हे भौतिक जगाच्या कर्मांविषयी पूर्णपणे उदासीन असतात, कारण भक्तिमय सेवेत त्यांनी पूर्णत्व प्राप्त केलेले असल्याने ते आत्मसंतुष्ट असतात. पूर्वी सांगितल्याप्रमाणे शुकदेव गोस्वामींनी आपले आध्यात्मिक गुरु म्हणून कोणाचाही स्वीकार केला नाही किंवा कोणत्याही औपचारिक अनुशासनाचेही पालन केले नाही. त्यांनी आपले पिता श्रील व्यासदेव यांच्याकडून भागवताचे अध्ययन केले होते. त्यामुळे श्रील व्यासदेव हेच त्यांचे स्वाभाविकपणे गुरु होते. त्यानंतर ते परिपूर्ण रीतीने आत्मसमाधानी झाले. अशा प्रकारे कोणत्याही औपचारिक शिक्षण प्रक्रियेची आवश्यकता त्यांना भासली नाही. ज्यांना परिपूर्ण मुक्ती प्राप्त करायची आहे त्यांना औपचारिक प्रक्रियेची आवश्यकता असते. तथापि व्यासदेवांच्या कृपेने शुकदेव गोस्वामी त्या अवस्थेत आधीच पोहोचले होते. वास्तविकपणे तरुण मुलगा या दृष्टीने त्यांनी उचित वस्त्रे परिधान करणे आवश्यक होते, परंतु ते वस्त्रहीन अवस्थेतच फिरत असत. सामाजिक चालीरीतींशी त्यांचे काही देणे घेणे नव्हते. सामान्य लोक त्यांची उपेक्षाच करीत आणि निष्फळ पृच्छा करणारी मुले व स्त्रिया त्यांच्या भोवती जमत. जणू काही ते कोणी वेडेच होते. धर्तीवर स्वैर संचार करीत असता ते या रंगमंचावर उपस्थित झाले. असे दिसते की परीक्षितांनी विचारलेल्या शंकेच्या संबंधात तेथे आलेल्या ऋषीमुनींचे एकमत झाले नसावे. आध्यात्मिक मार्गात व्यक्तींच्या स्वभाव परत्वे कितीतरी निरनिराळे मार्ग सांगितले आहेत, परंतु जीवनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे भगवंतांच्या प्रेममय भक्तीत उच्चतम व परिपूर्ण स्थिती प्राप्त करून घेणे हे आहे. वैद्यांमध्ये जशी मतभिन्नता असू शकते, तशी साधू संतांमध्येही मार्गांसंबंधी मतभिन्नता असू शकते. असे वातावरण तेथे असताना श्री व्यासदेवांचे थोर सामर्थ्यशाली चिरंजीव तेथे उपस्थित झाले होते. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. आता पुढील श्लोक सायली माताजी. हरे कृष्ण. त्वं द्व्यष्टवर्षं सुकुमारपाद करोरुभावं सकलपोलगात्रं चार्वायताक्षो न सतुल्यकर्ण शुभ्रवाननं कंबुसुजातकंठम. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. व्यासदेवांचे हे चिरंजीव केवळ 16 वर्षांचे होते, कारण त्यांचे चरण, हात, मांड्या, बाजू, खांदे, कपाळ आणि शरीराचे अवयव अत्यंत सुकुमार असे होते. त्यांचे डोळे सुंदर आणि विशाल होते. नाक उन्नत होते आणि दोन्ही कर्ण एकसारखे होते. त्यांचे मुख अत्यंत आकर्षक होते. त्यांची मान अत्यंत सुघटित आणि गळा शंखाप्रमाणे सुंदर होता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तात्पर्य कोणत्याही आदरणीय व्यक्तीचे वर्णन चरणांपासून चालू करावे.
ही मान्यवरांची प्रथा या ठिकाणी शुकदेव गोस्वामींच्या बाबतीतही पाळली गेली आहे. ते केवळ 16 वर्षाचे होते. माणसाला कर्तृत्वामुळे मान मिळतो, त्याच्या वाढत्या वयामुळे नव्हे. एखादी व्यक्ती वयाने वृद्ध नसूनही अनुभव समृद्धीमुळे वृद्ध ठरू शकते. येथे वर्णन केलेल्या व्यासदेवांचे चिरंजीव श्री शुकदेव गोस्वामी हे आपल्या ज्ञानाने तेथील सर्व साधू संतांपेक्षा अनुभव समृद्ध होते. तथापि त्यांचे वय मात्र केवळ 16 वर्षाचे होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता पुढील श्लोक सुमन माताजी. हरे कृष्ण. निगूढजत्रुं पृथुतुङ्गवक्षस मावर्तनाभिं वलिवल्गुदरं च दिगम्बरं वक्त्रविकीर्णकेशं प्रलम्बबाहुं स्वमरोत्तमाभम. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. त्यांचे जत्रू पुष्ट होते, त्यांचे वक्षस्थळ विस्तृत आणि भरदार होते, त्यांचे बाहू विशाल होते, त्यांचा कुरळा केशकलाप त्यांच्या मुखावर इतस्ततः विखुरलेला होता. ते वस्त्रहीन होते आणि त्यांची अंगकांती भगवान श्रीकृष्णांसारखीच होती. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तात्पर्य: त्यांची शारीरिक लक्षणे ते सामान्य माणसांच्या पेक्षा आगळे वेगळे होते असे दर्शवतात. सुखदेव गोस्वामींच्या शरीराची जी वैशिष्ट्ये येथे सांगितली आहेत ती सर्वच असामान्य आहेत. शरीराच्या ठेवणीवरून ज्योतिष वर्तविणाऱ्या सामुद्रिक शास्त्रानुसार ही सर्व थोर व्यक्तीची लक्षणे आहेत. त्यांची अंगकांती भगवान श्रीकृष्णांसारखीच होती आणि भगवान श्रीकृष्ण देवाधिदेव परात्पर पूर्ण पुरुषोत्तम आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुढील श्लोक नंदा माताजी. हरे कृष्ण. श्यामं सदापि व्यवयोऽङ्गलक्ष्म्या स्त्रीणां मनोज्ञं रुचिरस्मितेन प्रत्युत्थितास्ते मुनया श्वासनेभ्य स्वलक्षणज्ञा अपि गूढवर्चसम्. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. ते रंगाने सावळे होते आणि आपल्या नवतारुण्याने अतिशय सुंदर दिसत होते. त्यांच्या अंगकांतीमुळे मोहक स्मिताने ते स्त्रियांना अत्यंत मनोहर वाटत होते. जरी त्यांनी आपले नैसर्गिक तेज लपवण्याचा प्रयत्न केला होता तरी देखील शरीर लक्षण शास्त्रात प्रवीण असणारे तेथील उपस्थित ऋषीमुनी त्यांना सन्मान देण्यासाठी आपापल्या आसनांवरून उठून उभे राहिले. हरे कृष्ण. स विष्णुरातो तिथय आगताय तस्मै सपर्यां शिरसा जहार ततो निवृत्ताय बुधा स्त्रियोर्भका महासने सोपविवेश पूजितः. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. विष्णुरथ नावाने प्रसिद्ध असलेल्या परीक्षित महाराजांनी या प्रमुख अतिथीचे श्री शुकदेव गोस्वामींचे स्वागत करण्यासाठी मस्तक नमवून वंदन केले. त्या समयी अजाण स्त्रिया व मुले त्यांच्या मागून येण्याची थांबली. सर्वांकडून सन्मान तथा आदर प्राप्त झालेले श्री शुकदेव गोस्वामी एका उंच आसनावर विराजमान झाले. हरे कृष्ण. नंदा हरे माताजी. कृष्ण. हरे कृष्ण. तात्पर्य: जेव्हा श्री शुकदेव गोस्वामी सभेत येऊन उपस्थित झाले तेव्हा श्रील व्यासदेव, नारद आणि इतर अगदी थोडेसेच ऋषी मुनी सोडून उर्वरित सर्वजण उठून उभे राहिले. परीक्षित महाराजांना तर त्यांचे स्वागत करताना एवढा आनंद झाला की त्यांनी त्यांच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला. श्री शुकदेव गोस्वामींनी कोणाला आलिंगन देऊन, कोणाशी हस्तांदोलन करून, कोणासमक्ष मान नमवून तर काही लोक थोड्याच व्यक्तींना, विशेषतः आपले वडील आणि नारद मुनी यांना वाकून वंदन करून सर्वांच्या स्वागताचा स्वीकार केला. अशा रीतीने त्यांना त्या सभेचे अध्यक्षपद प्राप्त झाले. स्वतः राजा आणि साधुसंत यांनी त्यांचे असे स्वागत केले तेव्हा त्यांच्यासोबत आलेली गावातील मुले आणि अन्य स्त्रिया आश्चर्याने थक्क झाल्या आणि त्यांना काहीसे भयही वाटले. त्यामुळे त्यांनी आपली टवाळखोरी थांबवली आणि सर्व काही स्थिर स्थावर झाले. हरे हरे कृष्ण. कृष्ण. आता पुढील श्लोक योजना माताजी. हरे कृष्ण.
एक एकच सेकंद हा, ताई. आज हो एक एकच माताजी, आज हो 8 हो 9 बरोबर आहे. श्लोक वाचतोय ना. हो हा, हो आणि बरोबर आहे. उद्याही तसंच हो हो वाचूया. हो हो ताई. हो हो चालेल. हरे कृष्ण. संवृतस्तत्र महान् महिर्यसां ब्रह्मर्षि राजर्षि देवर्षि संघैः व्यरोचतालं भगवान् यथेन्दु ग्रहर्क्षतारा निरकै परितः. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. ज्याप्रमाणे चंद्र, ग्रह, नक्षत्रे, तारकांच्या समूहांनी वेढलेला असतो, त्याप्रमाणे ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षींच्या समुदायात शुकदेव गोस्वामी शोभून दिसत होते. सर्वांनी त्यांना सन्मान प्रदान केला होता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा श्रील प्रभुपादजी की जय. साधू संतांच्या त्या मोठ्या समाजामध्ये ब्रह्मर्षी व्यासदेव, देवर्षी नारद, क्षत्रियांचा अनेक वेळा पाडाव करणारे परशुराम इत्यादी होते. त्यांपैकी काही तर भगवंतांचे सामर्थ्यशाली अवतार होते. शुकदेव गोस्वामी ब्रह्मर्षी, राजर्षी किंवा देवर्षी म्हणून ओळखले जात नव्हते. तसेच नारद ऋषींप्रमाणे अथवा व्यास परशुरामांप्रमाणे ते अवतारही नव्हते. आणि तरीही या सर्वांपेक्षा त्यांनाच अधिक सन्मान मिळाला. याचा अर्थ असा की भगवंतांच्या भक्ताला साक्षात भगवंतांपेक्षाही जगात अधिक मानसन्मान मिळतो. म्हणून श्री शुकदेव गोस्वामींसारख्या भगवत भक्तांचे महत्व केव्हाही कोणी हीन लेखू नये. हरे कृष्ण माताजी. सादर प्रणाम. हरे कृष्ण. प्रशान्तमासिनमकुण्ठमेधसं मुनिनृपो भागवतोऽभ्युपेत्य प्रणम्य मूर्धा वहितः कृताञ्जलि नत्वा गिरासृनृतयान्वपृच्छत्. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. शुकदेव गोस्वामी पूर्णपणे स्वस्थ चित्त होऊन बसलेले होते. कोणत्याही प्रश्नाचे निसंकोचपणे उत्तर देण्यासाठी ते समर्थ आणि सिद्ध होते. महान भगवत भक्त परीक्षित महाराज त्यांच्या समीप गेले. त्यांनी आदरपूर्वक नतमस्तक होऊन त्यांना प्रणाम केला आणि हात जोडून अत्यंत मधुर वाणीने त्यांना विचारले. हरे कृष्ण. मीनल माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा तात्पर्य गुरुवर्यांना आपली शंका विचारण्यासाठी परीक्षित महाराजांनी जे आचरण केले ते धर्मशास्त्रांच्या आज्ञांना पूर्णपणे अनुसरणारे होते. दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपल्या आध्यात्मिक गुरुकडे जाताना प्रत्येकाने नम्रतेने गेले पाहिजे. परीक्षित महाराज आता मृत्यूला सामोरे जाण्यास सिद्ध होते आणि उरलेल्या 7 दिवसांच्या अल्पशा अवधीमध्ये त्यांना भगवंतांच्या धामात प्रवेश करण्याची प्रक्रिया जाणून घ्यावयाची होती. अशा महत्वाच्या विषयात कोणालाही आध्यात्मिक गुरुकडेच जावे लागते. आपल्याला जीवनाचे प्रश्न सोडविण्याची इच्छा नसेल तर आध्यात्मिक गुरुकडे जाण्याची आवश्यकता काय? गुरुला प्रश्न कसे विचारावेत हे ज्याला कळत नाही त्यानेही गुरुकडे जाऊन काही लाभ नाही. आध्यात्मिक गुरुसाठी आवश्यक असणारे सर्व गुण श्री शुकदेव गोस्वामींच्या ठिकाणी परिपूर्ण रीतीने प्रकट होते. श्री शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज या गुरु शिष्यांना भागवताच्या माध्यमाने परिपूर्णत्व मिळाले. श्री शुकदेव गोस्वामींनी भागवताचे अध्ययन आपले पिता श्री व्यासदेव यांच्याकडे केले खरे, परंतु त्यांना त्याचे गायन करण्याची संधी मिळाली नव्हती. परीक्षित महाराजांपुढे त्यांनी भागवताचे गायन केले आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी विनासंकोच दिली. या प्रकारे गुरु आणि शिष्य असे दोघेही मुक्त झाले. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता 32व्या श्लोकापासून परीक्षित महाराज बोलणार आहेत ते आता आपण उद्या वाचूया. आता आजचा श्लोक इथे थांबवून आता तुम्ही काय काय तयार केलंय? मिनल माताजी तर म्हणणारच आहेत. अजून कोण कोण काय काय म्हणणार आहे? नंदा मी अभंग माताजी. म्हणते. हा, तुम्ही अभंग म्हणताय. बरं, किती वेळाचा आहे माताजी? 1-2-4 मिनिटाचा वगैरे? हा तेवढंच. हा, बरं, आणि चालेल. हा हा, मी चालेल. पण 2-4 ठीक आहे. मिनिटाचंच आहे माझं पण. हा, मग चालेल माताजी. आपण असं करू, पहिले आता यांचं विष्णू सहस्त्रनाम मिनल माताजी म्हटल्यानंतर मग जेवढा वेळ असेल त्याप्रमाणे आपण संधी देऊ. आणि नंदा चालेल. माताजी तुम्ही आता उद्या तयार करा. हा, तुम्ही 12वा अध्याय म्हणताय ना, श्लोक म्हणणार आहात तुम्ही. हा, त्याच्यानंतर अजून कोणाला ज्यांना म्हणायचंय त्यांनी उद्या म्हणा. चालेल. मग हरे कृष्ण. मिनल माताजी तुम्ही सुरू करताय? हो, करते सुरू. हा. हा. ओम
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम श्री परमात्मने नमः। अथ श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्रम् यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बन्धनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। नमः समस्तभूतानां आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे। वैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मानशेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत। युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं सुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवा शुभम्। को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसार बन्धनात्। भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवम् अनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम् ध्यायन् सुवन्तं मंस्यंश्च यजमानस्तमेव च। अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं सुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत्। ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम्। एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैर्अर्चैर्नरः सदा। परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं य परायणम्। पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलम् दैवतं देवतानां च भूतानां यो व्ययः पिता यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहम्। यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये। ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत् भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वः शर्वः शिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभुः शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभो मरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठस्तविरो ध्रुवः अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशः शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः
सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिःसृतः वसुर्वसुर्मना सत्यः समात्मा संमितः समः अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंश्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनप्रांशुरमोघः शुचिरुर्जितः अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुः श्रीमान् अमेयात्मा महादृदृक् महेश्वासो महिर्भर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरिचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपः पद्मनाभः प्रजापतिः अमृतः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मशः शास्ता विश्रुतात्मा सुरार्यः गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषः सर्वी वाचस्पतिरुदारधिः अग्रणिर्ग्रामणिः श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वभृक् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्नुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृत् शुचिः सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बहद्रूपः शिपिविष्टः प्रकाशनः ओजस्तेजो द्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः अमृतांशुद्भवो भानुः शशबिन्दुः सुरेश्वरः औषधं जगतः सेतुः सत्यधर्म पराक्रमः भूतभव्य भवन्नाथ पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः युगादियुगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् इष्टो विशिष्टः शिष्टेष्टः शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपान्निधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः उद्भवः क्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः परद्धिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टः शुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषः प्राण प्राणद प्रणवपृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुः सुदर्शनः काल परमेष्ठी परिग्रहः
उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो अनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः यज्ञ इज्जो महेज्यश्च क्रतुः सत्रं सतां गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुवृतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखुदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुप्त धर्मकृत् धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमिस्तत्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरि दक्षिणः सोमपो मृतपः सोमः पुरुजित् पुरुषत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महार्हः स्वाभाव्यो जितामित्र प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षिः कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत् महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेदास्वाङ्गोजितकृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगः नन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः दिविस्पृक् सर्वदृक्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं विशक् सन्न्यासकृच्छमः शान्तो निष्ठा शान्तिपरायणम् शुभांगः शान्तिदस्त्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपतिः श्रीमतांवरः श्रीदः श्रीशः श्रीनिवास श्रीनिधिः श्रीविभावनः श्रीधरः श्रीकरः श्रेय श्रीमाल्लोकत्रयाश्रयः स्वक्षः स्वङ्गः शतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्छिन्न संशयः उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः अर्चितस्कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमिनिः वीरः शौरिः शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिः हरिः कामदेवः कामपालः कामीकान्तः कृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः भूतावासो वासुदेवः सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिः शताननः एको नैकः सवक्कः किं यत्तत्पदमनुत्तमम्
लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी वीरः विषमशून्यो धृताशीरचलश्चलः शुभाङ्गो लोकसारङ्गः सुतन्तुः सन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाजसनः शृङ्गी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वरः महारुधो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यः पावनो निलः अमृताशो मृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजित् शत्रुतापनः न्यग्रोधो दुम्बरो अश्वत्थाणुरान्ध्रदिशूदनः सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधा सप्तवाहनः अमूर्तिरनघोचिन्त्यो भयकृत् भयनाशनः अणुर्बृहत् कृशस्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् अधृतस्वधृतस्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः भारभृत् कथितो योगी योगिशः सर्वकामदः आश्रमः श्रमणः क्षाम सुपर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः अभिप्राय प्रियार्होर्हः प्रियकृत् प्रीतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योतिः सुरुचिर्गुप्तबुद् विभुः रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः अनन्तो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोऽग्रजः अनिर्विण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतम् सनातनतमः कपिलः कपिरव्ययः स्वस्तिदः स्वस्तिकृत् स्वस्ति स्वस्तिभृक् स्वस्ति दक्षिणः अरौद्रः चक्री विक्रम्योर्जितशासनः शब्दातिगः शब्दसः शिशिरश्चर्वरीकरः अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणक्षमिणां वरः विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः सन्तो जीवनपर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्तश्रीर्जितमन्युर्भयापहः चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भुर्भुवो लक्ष्मीः सुवीरो रुचिराङ्गदः जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः आधारनिलयो दाता पुष्पः सप्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्युजरातिगः भूर्भुवः स्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभृत् यज्ञकृत् यज्ञी यज्ञभुक् यज्ञसाधनः यज्ञान्तकृत् यज्ञगुह्य मन्नमन्नाद एव च आत्मयोनिः स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकी नन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः शङ्खभृन्नन्दकी चक्री शारङ्गधर्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः सर्वप्रहरणायुध ॐ नम इति श्री ॐ तत्सदिति श्रीमहाभारते शतसाहस्र्यां संहितायां वैयासिक्याम् अनुशासनिके पर्वणि भीष्मयुधिष्ठिरसंवादे श्रीविष्णोर्दिव्यसहस्रनामस्तोत्रं सम्पूर्णम् हरिः ओं तत्सत् हरिः ओं तत्सत् हरिः ओं तत्सत्
ओम शांती शांती शांती. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभम भवतु. हरी हरी बोल माताजी. खूप फार छान, छान खूप माताजी. सुंदर म्हटलं तुम्ही. खूपच खूप सुंदर छान, म्हटलं. खूपच सुंदर आवाज. आणि सगळ्यांनी बरंच मोठं आहे. माताजींसाठी एकदा हरे कृष्ण हो. महामंत्राचा आपण म्हणूया एकदा. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे, हरे हरे राम हरे राम राम हरे राम 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 हरे राम हरे. हरे हरे. हरे कृष्ण हरे माताजी. खूप कृष्ण. धन्यवाद हरे माताजी. कृष्ण माताजी. 20 मिनिटं लागतात आणि हे ना आपला प्राणायाम करण्यासाठी खूप छान आहेत. खूप त्यातले शब्द हो जे आहेत ना ते. हो हो, शब्द उच्चार वगैरे खूप छान माताजी. आता सुमन माताजी आणि हा त्याच्यानंतर मग म्हणते. अलका माताजी. हा, हरे कृष्ण माताजी. हा हरे कृष्ण. तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. हा. डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, तुला पाहण्याशी देवा जीव हा भुकेला, धीर नाही देवा माझ्या मनाला, तुला पाहण्याशी देवा जीव हा भुकेला, धीर नाही देवा माझ्या मनाला, काय सांगू आता देवा दूर माझे गाव रे, काय सांगू आता देवा दूर माझे गाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, तुझ्या चरणाशी वाहे भीमाचंद्र भागा, नाही देवा पाहिले मी झालो अभागा, तुझ्या चरणाशी वाहे भीमाचंद्र भागा, नाही देवा पाहिले मी झालो अभागा, आता तरी देवा मला एक वेळा पाव रे, आता तरी देवा मला एक वेळा पाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, प्रल्हादासाठी नरसिंह झाला, प्रल्हादासाठी नरसिंह झाला, क्रूर मारण्याला तूच तर धावला, क्रूर मारण्याला तूच तर धावला, वारकऱ्यासाठी देवा ऐकती हाक रे, वारकऱ्यासाठी देवा ऐकती हाक रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, गोऱ्या कुंभाराची आळवून विनवणी, गोऱ्या कुंभाराची आळवून विनवणी, फक्त एक नाता घरी वाहतो पाणी, भक्त एक नाता घरी वाहतो पाणी, म्हणे दास तुकड्या गोकुळात पावरे, म्हणे दास तुकड्या गोकुळात पावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे. हरे कृष्ण. खूप हरे छान. कृष्ण. हरी हरी बोल माताजी खूप माताजी. छान. खूप फार छान छान. म्हटलं तुम्ही. अभंग खूप खूप छान आहे छान हा. खूप हो खरंच हो, छान झालं. तुकडोजी महाराजांचं ना माताजी. हा हा, तुकडोजी महाराजांचा आहे. हो, हा, फारच तुकडोजी छान. महाराजांचा तो राजासची महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त नाही झाली या झोपडीत माझ्या, तेच ना. नाही नाही, तो नव्हे हा. हा तो वेगळा नाही, आहे. ते ह्यांचा आहे, चोखा मेळाचा. राष्ट्रसंत चोखा तुकडोजी महाराजांचा आहे. महाराज. हा, हा, नाही हो त्यांचाच आहे, तुकडोजी महाराजांचाच आहे, त्यांचाच पण आहे हा वेगळा आहे. माताजी. हो चोखा महाराजांचा आहे हो तो.
असं होय, आम्ही इथं शाळेमध्ये तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून शिकलो होतो. बरं असेल, पण हरकत नाही, तुम्ही बरोबर. खूप छान हा म्हटलत. हा हा, छान बरं म्हटलं आणि चांगला माताजींसाठी. अर्थ. हो, खूप हा सुंदर होता, अर्थपूर्ण हो होता. हा माताजींसाठी हा. पण सगळ्यांनी आता एकदा हरे कृष्ण मंत्र म्हणूया. हरे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे, हरे हरे, हरे हरे राम राम हरे हरे राम 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 हरे राम हरे. हरे हरे. हरे हरे. वेळ असेल हरे तर आणखीन कृष्ण. एक म्हणेन. हो चालेल. आता पहिल्यांदा अलका माताजींना सांगते, त्याच्यानंतर मग हा म्हणूया. हा चालेल. चालेल. हरे हा कृष्ण अलका माताजी. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. प्रयत्न करते. हरे कृष्ण. हो हो. शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशिगंध, नाचतो गोपी जनवृंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद. पैंजणी ऋणस्वती, हरि सुंदर पैंजणी मुकुंद ऋणधुनती, हरि मेखला कटिवर किण किणती, मेखला कटिवर किण किणती, वागते यमुना जळधुंद, वागते यमुना जळधुंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद. वारा झुळझुळतो फुलांचा, सुगंध दरवळतो, वारा झुळझुळतो फुलांचा, सुगंध दरवळतो, सांडतो भरुनी आनंद, सांडतो भरुनी आनंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद. धरुनिया हेर हरी भवती, धरुनिया हेर हरी भवती, गोजिऱ्या गोपी गुण गुणती, रासाचा छंद, आगळा रासाचा छंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद. श्री कृष्णार्पणमस्तु. हरे कृष्ण हरी हरी माताजी. बोल. हरे हरे कृष्ण. खूप छान थँक्यू. माताजी, अलका माताजी. वाजवी पावा गोविंद. छान खूप छान. छान छान म्हटलं, खूपच हो, सुंदर. खूप सुंदर म्हटलं. थँक्यू. आपण सगळ्यांनी असं. अलका माताजींसाठी पण एकदा हरे हो. कृष्ण. हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम राम हरे हरे. राम हरे हरे. माताजी, हरे कृष्णाचं कृष्ण. सगळंच खूप छान आहे. हो, कृष्णाचं खूप हा सुंदर एक एक खूप भजन खूप आहेत छान आहे. माताजी. काहीच नाही, खरंय. हा कोणतंही गाणं बघा, काही बघा, कृष्णाचं हो सगळं हो, छान वाटतं अगदी. खरंय खरंय. हा आणि किती अर्थपूर्ण असतं, शब्द किती म्हणून मधे असतात, हो ना, खूप छान शब्द असतात सगळ्याचे. खरंय बर खरंय खूप छान. माताजी. अगदी कोणतंही गाणं तुम्ही बघा, प्रत्येक गाणं सुंदर आहे. एकही गाणं अगदी जाऊ अगदी. दे हे नको म्हणूया असं वाटत नाही. प्रत्येक गाणं असं गोड वाटत असं नाही, आहे. बरोबर. बरं, हरे कृष्ण. हरे सायली कृष्ण. माताजी, तुम्ही गीत हो गोविंद तयार केलंय? हो हो, हा, मग म्हणते तुम्ही का? आज म्हणताय? हा हो चालेल ना. हा हा, चालेल. म्हणा म्हणा मग. हा. एक सेकंद आहे ना वेळ हो आपल्याला? हो हो, आहे आहे. एक सेकंद. श्रित कमला कुछ मंडल, धृत कुंडल ए, कलित ललित वदमाल, जय जय देव हरे.
दिनमणि मंडल मंडन भवखंडन ए मुनिजन मानस हंस जय जय देव हरे कालिया विषधर गंजन जनरंजन ए यदुकुल नलिन दिनेश जय जय देव हरे मधुमुर नरक विनाशन गरुडासन ए सुरकुल केली निदान जय जय देव हरे अमल कमल दल लोचन भवमोचन ए त्रिभुवन भुवन निधान जय जय देव हरे जनक सुता कृत भूषण चित दूषण ए समर समित दस कंठ जय जय देव हरे अभिनव जलधर सुंदर धृत मंदर ए श्रीमुख चंद्र चकोरे जय जय देव हरे तव चरणं प्रणतावयम् इति भावय ए कुरकुशलं प्रणतेषु जय जय देव हरे श्री जय देव कवेरुइदं कुरुते मुदम् मंगलमंजुलगीतं जय जय देव हरे मंगलमंजुलगीतं जय जय देव हरे श्री जगन्नाथ महाप्रभु की जय हरी बोल माताजी, हरी 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 बोल. खूप हो. सुंदर, तुम्ही पण छान म्हटलं. जयदेव खूप प्रभूंनी लिहिलेलं रचित आहे म्हणजे हो एवढ्या हो माहिती ती माहित म्हणून कोणी सांगितलं. लिहिलेलं हो आहे? हो खूप प्रसिद्ध कवी होते हे ओडिसा हो मधले. हो आणि हो ओरिसामध्ये. श्रीकृष्ण आणि राधा यांच्या दिव्य हम्म. प्रेमासाठी हे समर्पित आहे हो महाकाव्य. हो परत एकदा खूप नाव सांगा, सुंदर. कोणाचं आहे हे? जयदेव श्री जयदेव. जयदेव महाप्रभू जयदेव. हा आणि त्यात पण प्रसिद्ध आहे अर्ध ते. काव्य ते जगन्नाथ महाप्रभूंनी कंप्लीट केलेलं आहे. हा हा बरं बरं. थोडा भाग ह्यांनी लिहिलेला आहे आणि थोडा भाग हा देवानी स्वतः कंप्लीट केलेला आहे. बरं बरं. त्यांना खूप काहीतरी खूप सुचत सुंदर. नव्हतं म्हणून ते हा हा बायकोला म्हटले मी गंगेवर स्नान करून येतो मग उरलेलं लिहितो. मग तोवर बरं जगन्नाथ प्रभू स्वतः आले आणि त्यांनी उरलेलं कंप्लीट केलं आणि ते जय जय देव हरे आधी त्या ठिकाणी त्यांनी जय जगदीश हरे किंवा जय जगन्नाथ हरे असं म्हटलं होतं पण बरं. हा हा भगवानाने स्वतः म्हटलं जय जय देव हरे असं केलंय देव ते हरे. बरं बरं. हा हा त्यांचे स्वतःच लिखाण आहे भगवानांनी हा असं ती हा गोष्ट आहे समजलं. हो त्याच्यावर हो खूप सुंदर. त्याच्या मागची माधुर्य गोष्ट माहिती रसावरती नव्हती. आधारित आहे. हो छान. त्याच्या हो मागची गोष्ट माहिती नव्हती. हो खूप छान आहे ते हरे कृष्ण चालेल. हरी माताजी. बोल. मी आज बोलू का, आज म्हणू का एक? हो हो म्हणा. म्हणा ना. त्याच्या आधी पहिल्यांदा आपण सायली माताजींसाठी एकदा हरे कृष्ण अरे, म्हणूया अरे. सगळ्यांनी. हा? हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे 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 राम राम हरे राम हरे हरे. राम हरे हरे. हरे कृष्ण. हरे कृष्ण योजना हरे माताजी, कृष्ण. तुम्ही काय म्हणताय आज? आज कुठलं म्हणताय? भजन म्हणताय? हा, राधाकृष्ण प्राण हा मोरा. राधा कृष्ण प्राण मोर. हा चालेल. हरे कृष्ण. राधा कृष्ण प्राण मोरा युगल किशोर राधा कृष्ण प्राण मोरा युगल किशोर
जीवने मरणे गती आर नाही मोर राधा कृष्ण प्राण मोरा युगल किशोर कालिंदी रकुले केली कदंबी रवना कालिंदी रकुले केली कदंबी रवना रतन वेदी रूपरा बसवधू जना राधा कृष्ण प्राण मोरा युगल किशोर श्यामा गौरी अंगे देबो चंदनी रगंधा श्यामा गौरी अंगे देबो चंदनी रगंधा चामर डुलाबो कबे हेरिब मुख चंद्र राधा कृष्ण प्राण मोरा युगल किशोर गाथिया माला ते माला दिबो दोहर गले गाथिया माला ते माला देबो दोहर गले अधरे तुलिया देबो कर्पूर तांबूले राधा कृष्ण प्राण मोरा युगल किशोर ललिता विशाखादि जात सखी वृंदा ललिता विशाखादि जात सखी वृंदा आज्ञा करिब सेवा चरण रविंद राधा कृष्ण प्राण मोरा युगल किशोर श्री कृष्ण चैतन्य प्रभुर दासे अनुदासा श्री कृष्ण चैतन्य प्रभुर दासे अनुदासा सेवा अभिलाषा करे नरोत्तम दासा राधा कृष्ण प्राण मोरा युगल किशोर राधा कृष्ण प्राण मोरा युगल किशोर श्री कृष्णार्पणमस्तु हरी हरी बोल माताजी. खूप खूप सुंदर छान तुमचा माताजी. आवाजही खूप छान आहे. खूप आवाज सुंदर. गोड आहे खूप. हे कोणी लिहिलेलं आहे माताजी, माहितीये का? नाही माताजी, मी हे ऐकते रोज, त्याच्यामुळे मला आवडतं. हो, खूप सुंदर आहे. खूप सुंदर भजन आहे आणि खूपच छान तुम्ही म्हटलं. खूपच सुंदर. योजना माताजींसाठी एकदा आपण सगळ्यांनी हरे कृष्ण मंत्र म्हणूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे. चालेल. हरे मग आज कृष्ण. आपण इथे थांबूया. ज्यांना आज संधी मिळाली नाही त्यांनी उद्या संधी नक्की काहीतरी हरे कृष्ण छोटस तयार माताजी. करून यायचं. अश्विनी माताजी, त्याच्यानंतर माताजी नंदा हो, हरे कृष्ण. हा, बोला माताजी. श्री रामरक्षा स्तोत्र म्हटलं चालेल का? हो, चालेल चालेल माताजी. उद्या म्हणा तुम्ही. हा, हो चालेल. रामरक्षा स्तोत्र उद्या म्हणा. तर आता अश्विनी माताजी उद्या रामरक्षा स्तोत्र म्हणतील. नंदा माताजी उद्या 12व्या अध्यायाचं श्लोक पठण करणार आहेत. संजना माताजी आणि वर्षा माताजी तुम्ही पण छोटस काहीतरी तयार करून या. आणि उद्या सुमन माताजी पण दुसरा त्यांना अभंग म्हणायचा आहे, त्याही म्हणतील. हा, चालेल. चालेल. इतरांनाही काही म्हणायचं असेल तर छोटस तयार करून या. उद्या आहे आपल्याकडे वेळ. हा, चालेल. मग आज माताजी, आपण माताजी मधुरा आता आपलं हा उद्या हे पुस्तक संपेल ना?
हा, उद्या पुस्तक संपेल माताजी. मग आता 8 पुढे श्लोक काय? उरलेत. पुढे आता काय? पुढे आपण करूया ना, आपण पुढच्या वर्षी आता स्कंद 2 माताजी पूर्ण करण्याचा हे करूया, संकल्प घेऊ. हा, चालेल कारण मला जरा पीडीएफ करायला वगैरे थोडासा वेळ लागेल आणि आपल्याला लिंक पण मिळेल, तोपर्यंत माताजींकडे मी बोलून ठेवेन. हा, चालेल. आणि मग आपण करूया. आणि ओके. म्हणजे काल मी बघा, याच्यानंतर हा, याच्यानंतर काय म्हणालात माताजी? लेवल स्कंद 3चा आहे 2 ना? करणार आहोत का आपण? काय करणार आहोत? हा हा, स्कंद 2चं वाचन. त्यासाठी. हा, तर थोडा वेळ घेऊन करू आपण जरा, म्हणजे एक डिसेंबर महिना पीडीएफ जाऊ वगैरे. दे, हा, डिसेंबर महिना जाऊ देत, कारण तोपर्यंत त्याच्यात सुद्धा जरा आता आपण. शाकंभरी नवरात्र आणि मार्गशीर्ष सगळं हो सुरू हो आहे. हो हो, बरोबर. तर थोड्या दिवसांनी आपण ते पूर्ण करू. आणि काल मी बघा वर्गामध्ये तुम्हाला ना ह्याला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवली होती लिंक. तर सोमवार ते शुक्रवार भगवद्गीता वाचनाचा तो वर्ग आहे आणि 10 ते 10:30 असं ते वाचन करतात. तर ज्यांना तोपर्यंत जॉईन करायचंय तोपर्यंत तिथे पण वाचन करायला जॉईन होऊ शकता. शनिवार रविवार नसतो फक्त वर्ग. तर तिथे व्हॉट्सअपची लिंक पण आहे, तो ग्रुप जॉईन करायला. म्हणजे तिथे काय तुम्हाला अपडेट, म्हणजे वर्गाची लिंक वगैरे तिथे त्या ग्रुपला मिळू शकते. चालेल, मला ठीक एक आहे. विचारायचं होतं, शंका. शूल हो, विचारा ना. आपण हे वाचलं ना, तर त्यांची हो, हे कोण होती, माता कोण होती, व्यासदेवांची पत्नी? व्यासदेवांची पत्नी होती म्हणजे वाटिका. ह्याची आई कोण होती? वाटिका. वाटिका. शुकदेव गोस्वामींची. हा, वाटिका नाव होतं त्यांचं. कारण त्यांच्याबद्दल त्याचा अजून मला. कुठे आला नाहीये. हा, कुठे उल्लेख आहे माहितीये का? भागवतम मध्ये एक ती पुढे आहे बहुतेक, किंवा आपण वाचलंही असेल बहुतेक, जी शुकदेव महाराजांची जी गोष्ट आहे ना, ते हा, जन्माला आले त्यावेळेला, त्याच्यामध्ये त्या प्रसंगामध्ये त्यांचं नाव आहे बहुतेक. तो कारण आपण वाचला का आतापर्यंत प्रसंग स्कंद 1 नाही, मध्ये? आता पहिल्या ह्याच्यात नव्हता तो. मग तो दुसऱ्या ह्याच्यात आहे माताजी. हा,